आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना विविध संकटे येतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध अडचणी येत असतात. या येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण एखाद्या दिव्य स्तोत्राचा आधार घेत असतो व आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. असेच एक हे दिव्य स्तोत्र आहे. या स्तोत्राचे मनोभावे पाठ केल्यास आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करून आपले जीवन समृद्ध करण्याचे एक मुख्य साधन आहे, असे आनंदाने सांगावेसे वाटते. या स्तोत्राची सुरुवात गुरुवार या शुभ दिनापासून किंवा गुरुपुष्यामृत योगावर सुरुवात करून नित्य पाठ करावे. आपल्या आयुष्यात येत असलेल्या संकटाची तीव्रता बघून या पाठाची संख्या वाढवावी, जेणेकरून त्या संकटाची तीव्रता कमी होऊन त्या संकटातून मुक्त होण्याचे संकेत या दिव्य स्तोत्रात आहेत. हे स्तोत्र खालीलप्रमाणे असून मनोभावे याची उपासना करावी. घोरकष्टोदर स्तोत्रम. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैवं श्रीदत्तास्मां पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टादुद्वारास्मा नमस्ते त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभु विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्वारास्मा नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशोतधन्यं त्राता रामनो वीक्षैषास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्वारास्मा नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ततो देव त्वं शरण्यो गहर्ता कुर्वान्त्रय्यानुग्रहपूर्णराते घोरात् कष्टादुद्वारास्मा नमस्ते धर्मे प्रीतिं सम्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्वारास्मा नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्य लोकमङ्गलवर्धनं प्रफट्टेन यतो भक्त्या स श्रुतप्रियो भवेत् इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृतं घोरकष्टोदर स्तोत्रं संपूर्णम्.